कुठं चाललोय आपण? हा, नीट उभा राहा. कुठं चाललोय? कशासाठी? डान्स करायला. तर आज आहे प्रिन्सच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे फंक्शन. सो त्यासाठी प्रिन्सला रेडी केलंय. 800 रुपये फीस भरली होती, त्यांनी ड्रेस दिलाय है ना. कोणते डान्स घेतले? थोडं करून दाखव. तिथे गेलो आपण करूयात. हा, काय कुठे? स्कूलला जायचं. प्रिन्सला एकट्याला आज सोडायचं आता, त्यासाठीच चालले. प्रिन्स, चांगली प्रॅक्टिस करा. अजून आले नाहीत, आम्ही चाललो आत. सो डेकोरेशन बघा किती मस्त केलंय. तर स्टेज बघा किती मोठ्या प्रमाणात हे केलेलं आहे. चेअर्स वगैरे ठेवलं. घरी गेल्यावर जागा भेटणार नाही घरी गेल्यावर. फुल होईल. पहिले सीट पकडायला पाहिजे जाऊन. हे खाणार का मॅगी? मॅगीशी असते. तुम्हाला म्हणले ना साला चालू होणार आहे. ते स्टॉल तुला खायसाठी लावले तर मी आणले की खाऊ ह्याच्यात. हो, ह्याच्यात चॉकलेट बिस्किट आणलेत. हा, काय तुला भूक लागली ना? हा, बिस्किट आणले की तू बासरी आणल्यावर. वाव, माझं हा, तुझं कुठलं बिस्किट खाणार? चॉकलेट वाले. चॉकलेट वाला. हा, तू इथे ठेवते बेकस. वाव, माझं सेटअप चालूच आहे बघा. इथं तयारी चालू आहे सगळी. प्रिन्सला आत घेऊन गेलेत. त्याला रेडी वगैरे करून ठेवले तिकडे. किती खूप चेअर्स वगैरे आले. हाय, कुठे आलोय आपण पिल्लू? शाळेत आलोय. तू पण पुढच्या वर्षी असं पार्टिसिपेट करणार ना डान्समध्ये? ॲक्च्युली आम्हाला 4:30ला बोलवलं होतं. आता वाजले 5:30 आणि काहीच चालू नाही. सुरुवातीला भाषण, इंट्रोडक्शन्स वगैरे चालू असणार आणि मला वाटते 7-7:30 वाजणार डान्स सुरू व्हायला. आणि प्रिन्सचं कधी आहे आय डोंट नो. तो खूप वेळ लागणार आहे. बोलवतात लवकर पण खूप वेळ होतं आणि आम्हाला काही जास्त एक्सपिरियन्स नाही. पुढच्या वर्षीपासून समजेल आम्हाला कधी यायचं कधी नाही. And we can already sense the excitement building for today's event. A good guest is the best gift. A host टेस्ट आहे का? त्याला तहान लागले होते, जाऊन बॉटल आणले है ना. अजून पण हेच चालू आहे बघा. लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम्. तर इथे ना हे आजोबा आम्हाला ड्रॉइंगद्वारे हे मार्गदर्शन करत होते सगळ्या पालकांना, की मुलाचा ज्यामध्ये छंद आहे त्याला तुम्ही सपोर्ट करा. असं नाही की मुलांनी अभ्यासातच जास्त मार्क मिळवले पाहिजे किंवा त्यातच स्टॉप केलं पाहिजे. त्याची आवड कशात आहे ते शोधा आणि त्याच्या आवडेला, त्याच्या कलेला सपोर्ट करा, असं ते सांगत होते. आणि हल्लीचे पॅरेंट्स खूप बराबरी करतात की त्याच्या मुलाने इतके मार्क्स भेटवले तर आता तुला पण इतकेच पाहिजे म्हणून मुलांवरती प्रेशर घालतात. मग मुलं टोकाची पाऊलं उचलतात. हेच सगळं ते कन्नडमधून सांगत होते. मला कन्नड येतं त्यामुळे मला खूप इंटरेस्टिंग वाटली ही स्टोरी. त्यांना काही समजत नव्हतं कन्नड, त्यामुळे ते म्हणत होते मला खूप बोर झालंय. असो, पण ह्यांनी खूप चांगला संदेश दिलाय. प्रत्येक पालकांनी हेच लक्षात ठेवावं की आपल्या मुलाला काय आवडतंय, आपला मुलगा कोणत्या विषयात जास्त एक्सपर्ट आहे, कोणत्या कलेत एक्सपर्ट आहे, खेळात एक्सपर्ट आहे, डान्स
ड्रॉइंग कोणत्याही क्षेत्रात तो एक्सपर्ट आहे त्या क्षेत्रात त्याला सपोर्ट करा, जेणेकरून त्यालाही भारी वाटेल आणि तुम्हालाही भविष्यात प्राऊड फील होईल. त्यामुळे तुम्ही सुद्धा मुलांवरती अजिबात प्रेशर घालू नका. तर हे खूप छान पद्धतीने ह्यांनी समजावून सांगितलं आणि खूप वेळ लागला बरं का डान्स चालू व्हायला. 8 वाजलेत तरी सुद्धा अजून डान्स क्लास स्टार्ट झालं नाही आणि माझं बाळ बोर होऊन होऊन मातीमध्ये खेळायला लागले बघा कसं. अजून काय समजे ना. ಮಾತಾಡಿದೆ ಅದು ನನಗೆ ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತು ತುಂಬ ಖುಷಿಯಾಗಿದೆ. ನಾನು ದಾರಿ ಉದ್ದಕ್ಕೂ ನಿಮ್ಮ ಊರು ಮಹಾಲಿಂಗಪುರ तर घरी यायला आम्हाला वाजलेत 11. त्यांनी 4:30ला बोलवलं आणि इतका लेट झाला, खूप म्हणजे खूप लेट झाला. आणि नर्सरीचे जे मुलं आहेत जसे की प्रिन्स असेल त्यांचं सुरुवातीला घ्यायला पाहिजे होतं त्यांनी डान्स, पण खूप लेट घेतलं. मला वाटते 5व्या किंवा 6व्या नंबरला त्यांचं डान्स होतं आणि अक्षरशः 11 वाजलेत घरी पोचायला. सो आल्यावर खायला ते दिलं, तसं तर टिफिन वगैरे दिलं होतं त्याला आणि स्कूलमध्ये पण काहीतरी दिलं होतं त्यांना डिनरमध्ये. सो लाईटली ते काय खाल्लं त्यांनी, तरी पण मी आल्यावर चाललं आणि खूप थकायला झालं. सो डान्स चांगला केला प्रिन्सने, पण प्रिन्सला पाठीमागे ठेवलं होतं त्यांनी, त्यामुळे जास्त काय कॅप्चर करता आलं नाही. पण डान्सचा ब्लॉग मी अपलोड करते, सो तुम्ही तो नक्की बघा. त्याचा सेपरेट व्हिडिओ टाकते मी डान्सचा, कसा वाटतो त्या व्हिडिओच्या कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चॅनलमध्ये नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करा. आणि आता खूप थकलो, सो मी तर झोपायला लागली. प्लीज झोपणार ना, झोपा चला. गुड नाईट. भेटूया अशा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी राहा, हॅप्पी राहा. बाय बाय.